हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि छोट्याशा व्लॉगमध्ये। आज नागपंचमी आहे, त्यासाठी मला जो नागोबाची पूजा करण्यासाठी फोटो पाहिजे होता, तर तो काही भेटला नाही। त्यामुळे मी घरीच असे नागोबांचे चित्र तयार केले आणि छान अशी यांची आता पूजा करून घेणार आहे। तर कशाही पद्धतीने कशाही स्वरूपात जर आपल्याकडे जे असेल ते आपण नागोबांची मूर्ती म्हणा किंवा फोटो म्हणा किंवा मग अशा पद्धतीने घरीच रेखून पूजा केली तरी सुद्धा चालते। आपल्या पूजेला महत्त्व असतं आणि आपली किती श्रद्धा आहे त्याला महत्त्व असतं। तर आज छान अशी तयार होणार आहे, त्यासाठी सगळ्यात अगोदर मस्त अशी आंघोळ वगैरे करून घेतली, कारण आज श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आलेली आहे। त्यामुळे म्हटलं अगोदर सगळं आवरून घ्यावं, कारण आज उपवास सोडायचा पण संध्याकाळीच आहे, कारण श्रावण सोमवार पण आहे आणि एवढ्या लवकर तर काही स्वयंपाक वगैरे आवरत नाही। म्हटलं छान अशी पूजा वगैरे करून घ्यावी आणि ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी मी नाश्ता वगैरे बनवून दिला आणि त्यानंतर मग छान अशी पूजा करून घेते अगोदर आणि मग माझ्या स्वयंपाकाला सुरुवात करते। तर असं म्हणतात श्रावण महिना हा खास सुवासिनींचा मानला जातो, त्यामुळे मग सुवासिनींनी हिरव्या बांगड्या छान जे काही शृंगाराचं सामान आहे ते परिधान करून पूजा केलेली खूप चांगली आणि शुभ समजली जाते। तर इथे बेलाचं झाड आमच्या अंगणामध्येच आलेलं आहे, थोडे पानं त्याला आलेले आहेत, तर मी तेच 1-2 तोडून घेतली। आता कुठल्याही पूजेची मांडणी करायची म्हटलं तर आपण सगळ्यात अगोदर तर स्वस्तिकपासून सुरुवात करतो, त्यानंतर मग दीप प्रज्वलन करून पूजेला सुरुवात करतो। तर जी काही मी नागांची चित्र काढून घेतलेले होते तर त्याची छान अशी पूजा आता करून घेते। तर हिरव्यागार रंगांचा, मनोहर गंधांचा आणि खवय्यांच्या रसनेला अमिट तृप्ती देणारा महिना म्हणजे श्रावण। श्रावणाची मजा नागपंचमीच्या आदल्या दिवसापासूनच म्हणजे नाग चौथीच्या दिवशी बहिणी भावासाठी भाजका उपास करतात। त्यासाठी फोडणीचे तांदूळ, कढी, भाजणीची थालीपीठे, दशम्या, बटाट्याची जिरे, मिरची, कोथिंबीर, ओले खोबरे घातलेली भाजी आणि खमंग काकडी असा स्वयंपाक असतो। दुसऱ्या दिवशी नागपंचमीला अनेकांकडे उकडलेले पुरणाचे दिंड कळतात। तळलेले दिंड म्हणजे सुकूर उंडे किंवा विदर्भात ओल्या नारळाच्या करंजा असतात। उत्तर कर्नाटकात तर नागपंचमी हा विशेषतः मुलींसाठी फार मोठा सण असतो। त्यांना नवे कपडे, बांगड्या आणतात, फराळासाठी ताज्या लाह्यांचा चिवडा आणतात, चकल्या, कडबोळी आणि गुळाच्या पाकात राळ्याच्या तांदळाचे, फुटाण्यांच्या डाळीचे पीठ, सुके किसलेले खोबरे आणि तीळ टाकून गरमागरम बसके, तांबीट लाडू बनवतात। तर अशा पद्धतीने श्रावणातला सण साजरा करण्याच्या प्रत्येकाकडे आणि प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि आपल्या लहानपणीचा श्रावण आठवला की काळ जणू उलटा फिरू लागतो। ओल्या अंगणात कागदी होड्या सोडणारे निरागसता, झोक्यावर आभाळाला स्पर्श करण्याची धडपड, आईच्या हातच्या गरम भाज्यांची दरवळ, देवघरातल्या श्रावणातील दिवा, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, प्रत्येक सणाने आयुष्याला एक नवा रंग दिला होता। तेव्हा श्रावण फक्त बाहेर नव्हता, तो प्रत्येक घरात, प्रत्येक मनात आणि प्रत्येक नात्यात उतरला होता। आज पाऊस तितकाच पडतो पण आपण भिजत नाही, हातात छत्री आहे, मनाभोवती भिंती आहेत, मोबाईलच्या पडद्यावर हजारो चेहरे दिसतात पण डोळ्यात डोळे घालून बोलणारी माणसं कमी झाली। घर मोठी झाली पण अंगण हरवलं, सुविधा वाढल्या पण निवांतपणा कमी झाला। कदाचित म्हणूनच बाहेरचा श्रावण दिसतो, मनातला मात्र शोधावा लागतो। मनातला श्रावण जपण्यासाठी आकाशातून पाऊस पडण्याची गरज नसते। कुणाच्या दुःखात शांतपणे सहभागी होणं, थकलेल्या आईच्या हातात चहाचा कप देणं, वडिलांजवळ 2 क्षण निवांत बसणं, मित्राला कारण नसताना भेटणं, एखाद्या झाडाची काळजी घेणं किंवा स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे संवाद साधणं, यातूनही श्रावण बरसत असतो। कारण प्रेम, करुणा आणि आपुलकी यांचाच खरा पाऊस जीवनाला हिरवं ठेवतो। श्रावण दरवर्षी येतो आणि निघून जातो, पण मनाला श्रावण जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक दिवस थोडासा ओला ठेवावा लागतो। तर मैत्रिणींनो, आज असंच थोडंसं तुमच्याशी काहीतरी बोलावंसं वाटलं म्हणून बोलले। त्यानंतर छान माझी पूजा वगैरे झाली आणि आता बॅक टू रुटीन, म्हणजे आज आहे उपवास आणि आता उपवास संध्याकाळी सोडायचा असल्यामुळे मग थोडीशी भूक मला लागलेली होती, कारण सकाळपासून सगळी काही आवराआवरी, पूजेची तयारी हे सगळं चालू होतं आणि सणाच्या दिवशी जेवढा उत्साह असतो तेवढं काम पण आपलं खूप जास्तीचं असतं। त्यानंतर म्हटलं आता चिप्स वगैरे तळून घेते, कारण साबुदाणा भिजवायचं मला लक्ष राहिलं नव्हतं, मी तो आत्ता भिजवला। मग आता भूक जर नाही लागली तर खाण्याची काही गरज नाही, मग थोडेफार चिप्स पापड्या तळून घेतले, कारण साबुदाणा भिजायला बराच वेळ लागतो आणि एक साईडने माझ्यासाठी छान असा चहा पण ठेवला। आता मध्यंतरी थोडंसं बाकीची आवरावरी करून आता लागले स्वयंपाकाला। तर इथे आमटी माझी तयार झाली आणि कढी पण करते। तर आज बऱ्याच ठिकाणी पुरणाचे दिंड बनवले जातात आणि शक्यतो तळलेले पदार्थ आज करत नाही, त्यामुळे मी पण आज फक्त कढी, आमटी आणि पुरणपोळी एवढा स्वयंपाक बनवणार आहे।
तर कढीला छान अशी फोडणी देऊन घेतली आणि कढी मी शक्यतो परतून मसाल्याचीच करत असते, म्हणजे ते फ्राय करून घेते आणि त्यानंतरच मग दही आणि बेसनपीठ त्यामध्ये टाकते. पण आज मी तसं न करता आमच्या आई जसं बनवतात त्या पद्धतीने कच्च्या मिरच्या आणि लसूण जिरे हे काढून घेतलं आणि त्यातच बेसनपीठ आणि दही टाकलं, छान मिक्सरला फिरवून घेतलं आणि तसंच ते टाकून दिलं फोडणीमध्ये आणि कोथिंबीर वगैरे टाकून छान अशी कढी तयार झाली. त्यानंतर आता हे अशा पद्धतीचे पुरणाचे दिंड बनवले जातात. तर काही ठिकाणी तर फक्त आज कढई ठेवली जात नाही, तर आमच्याकडे तसं नाही आहे, त्यामुळे मी कढईमध्येच कढी आमटी करून घेतली आणि बऱ्याच ठिकाणी फक्त हे आज उकडलेले दिंडच खाल्ले जातात. तर मोठी माणसं हे खाऊ शकतात, पण मग लहान मुलांना याने काही पोट भरणार नाही, त्यामुळे मग आपल्याला बाकीचा स्वयंपाकही करावाच लागतो. तर अशा पद्धतीने हे दिंड केले जातात, यामध्ये पुरण भरलं जातं आणि मी फक्त नैवेद्यापुरतेच बनवले. म्हटलं कोणी खातं नाही खातं, मग पुन्हा ते तसेच पडून राहतात आणि कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकलं, त्यानंतर त्यावर पुरणाची चाळणी ठेवून त्याला छान असं वाफवून घेतलं आणि आता गरमागरम पुरणपोळ्या करून घेते. त्यानंतर मी साडी चेंज केली होती, कारण सणामध्ये साडी घातलेली खूप छान वाटतं, आपल्यालाच खूप मस्त वाटतं. पण असं होतं ना की मग काम वगैरे काही सुचत नाही पटापटा, त्यामुळे मग गाऊन वेअर करून घेतला आणि छान अशा पोळ्या केल्या गरम गरम. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला असेल तर सबस्क्राईब करा.